नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा बोडके पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपले स्वागत करते। खरं तर आजचा व्हिडिओ किंवा आजच्या व्हिडिओद्वारे मी एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट करणार आहे। ती अनाउन्समेंट कशासंबंधी असेल हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल, पण त्यापूर्वी काही प्रमुख गोष्टींवर मी चर्चा करणार आहे। त्यामध्ये आतापर्यंत आपण यूट्यूबवरती म्हणजे आपल्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या यूट्यूब चॅनलवरती आपण बरेच प्रत्येक विषयाचे व्हिडिओज अपलोड केलेत। म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा MJ शेख सरांचं इंग्रजी व्याकरणाची व्हिडिओ असेल आणि अर्थव्यवस्था आणि इतर काही बरेच इतर विषयांच्या ज्या काही परीक्षाभिमुख चर्चा होत्या किंवा परीक्षाभिमुख आढावा होता तो आपण इथून मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये कव्हर केला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये ज्या काही कमेंट्स किंवा प्रतिक्रिया मला आल्यात त्या प्रतिक्रियामध्ये विद्यार्थ्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की मॅडम, प्रत्येक विषयाची एक व्हिडिओ न टाकता अशा प्रत्येक विषयाच्या सर्व व्हिडिओ लेक्चर्स आम्हाला देण्यात यावेत। त्याच्यासाठी जे काही शुल्क आहे ते आम्ही या ठिकाणी पेड करायला तयार आहे, अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या। काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशाही होत्या की संपूर्ण बॅच तुम्ही सुरू करावी, म्हणजे फक्त कायदे किंवा फक्त इंग्रजी व्याकरण किंवा फक्त अर्थव्यवस्था आम्हाला अवघड जातं, म्हणून तसं न करता संपूर्ण या ठिकाणी डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असं संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही एक बॅच स्वतंत्र घ्यावी, जेणेकरून आम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन मिळेल। काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्ही चंद्रपूरला असतो, आम्ही गडचिरोलीला असतो, आम्ही SRPF आहोत, त्यामुळे आम्हाला विशिष्ट स्टडी मटेरियल अवेलेबल होत नाही, प्रॉपर गाईडलाईन्स या ठिकाणी मिळत नाहीत। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण प्रतिक्रियांचा एक विशिष्ट प्रकारे अभ्यास करून या ठिकाणी मी एक निर्णय घेतला आहे, जो मी थोड्याच वेळात अनाऊन्स करेल। तत्पूर्वी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, त्याचा सारांश या ठिकाणी मी थोडक्यात सांगते। बघा, आता जवळजवळ माझ्या मते 850 म्हणजे जवळजवळ 850च्याही पुढे मेंबर्स आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईंट आहेत। यूट्यूबच्या सबस्क्रायबर्समध्ये किंवा यूट्यूबला जे मेंबर्स आपल्याला जॉईंट आहेत ते जवळजवळ 1000च्या पलीकडे गेलेले आहेत, म्हणजे 1000च्याही पुढे आपले यूट्यूबला मेंबर्स आहेत। हे सर्व मेंबर्स डिपार्टमेंट PSI परीक्षेची तयारी करत आहेत आणि आपली अकॅडमी या ठिकाणी डिपार्टमेंट PSI साठी लवकरच एक ऑनलाईन बॅच घेऊन येत आहे। त्यासंबंधी आजचं खरं तर हे अनाउन्समेंट लेक्चर आहे, परंतु मला एक निदर्शनास असं आलं की साधारणतः जेव्हा मी टेलिग्राम चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावरती दररोज मोफत 10 प्रश्नांचा सराव उपक्रम सुरू केला, तेव्हा 850 मेंबर्स असूनसुद्धा जेव्हा मी 10 प्रश्न रोजचे टाकते त्यावेळी त्याची उत्तरं सोडवणारी जी विद्यार्थी संख्या आहे ती साधारणतः 200 ते 400 या दरम्यानची आहे। मग यावरून मला एक गोष्ट समजली आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा म्हणजे काही विद्यार्थी जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनीही मला एक सजेशन दिलं की मॅडम, आपण टेलिग्राम जो ग्रुप आहे त्याची संख्या 850 जरी असली तरीसुद्धा प्रश्नांची उत्तरं देणाऱ्यांची संख्या मात्र 200 ते 400 मध्ये आहे। यावरून काय बोध होतो किंवा मी ही जी गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली, हा जो पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केला, याच्यावरून काय बोध होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांना जे फ्री ऑफ कॉस्ट असतं त्याची एक व्हॅल्यू नसते। अर्थात तो माणसाचा स्वभाव आहे। उदाहरणार्थ, जर आपण एखादा मोबाईल बाजारात जाऊन किंवा मार्केटमधून परचेस केला, खरेदी केला, तर त्या मोबाईलला जपण्यासाठी आपण विविध प्रयत्न करतो, जसं की त्याला पाणी लागलं नाही पाहिजे, तो फुटला नाही पाहिजे, तो व्यवस्थित जागी ठेवला गेला पाहिजे, त्याला स्क्रॅचेस पडल्या नाही पाहिजेत, अशा बऱ्याच गोष्टींपासून आपण मोबाईलला जपतो। मोबाईलच नाही, तुम्ही कुठलीही वस्तू घ्या त्याला आपण जपतो। आता मी इथे मोबाईलचं उदाहरण कशासाठी दिलं तर त्याच्यामागे एक सकारात्मक हेतू आहे, कुठलाही वेगळं इंटेन्शन त्याच्यामागे नाही। मोबाईल सोडून कुठलीही तुम्ही बाजारात जाऊन स्वतःसाठी किंवा तुमच्या कुटुंबांसाठी एखादी वस्तू खरेदी करता तेव्हा आपण तिची काळजी घेतो। थोडक्यात काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न टाकते ना मी टेलिग्रामला,
तर मला जी गोष्ट निदर्शनास आली आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी मला ती निदर्शनात प्रखरतेने आणून दिली की आपण टेलिग्रामच्या ऐवजी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करू की जेणेकरून तुम्ही एक विशिष्ट वेळ आम्हाला द्या, त्या वेळात आम्ही ऑनलाईन येत जाऊ आणि त्या वेळात म्हणजे रात्रीचे 9 ते 10 किंवा संध्याकाळचे 7 ते 8 असा एक स्पेसिफिक टाईम किंवा वेळ आपण राखीव ठेवू त्या उपक्रमासाठी, जेणेकरून विद्यार्थी तिथे जास्त प्रमाणात कनेक्ट होतील. कारण जेव्हा मी प्रश्न टाकते तेव्हा विद्यार्थी वाटेल तेव्हा वेळ मिळेल तसा ते प्रश्न सोडवतात. त्यात तो उपक्रम आहे मोफत, त्यामुळे एखाद्या दिवशी प्रश्न जरी नाही सोडवले तरी काही फरक पडत नाही असं कुठेतरी एखाद्या 2 विद्यार्थ्यांच्या किंवा काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तसं वाटत असतं. आता या ठिकाणी मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण अशा प्रकारच्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी जॉईंट होतात तेव्हा जॉईंट झाल्यानंतर तुम्ही पेड केलेलं नसतं, कारण टेलिग्राम ग्रुप काही पेड नाही आहे. टेलिग्राम ग्रुप पेड नसल्याने त्याचे एक साईड इफेक्ट्स म्हणूयात किंवा वाईट परिणाम काय होतात की तिथे पेड व्हॅल्यू नाही आहे, तुम्हाला त्या प्रश्नांची किंमत मोजावी नाही लागणार आहे, त्यामुळे तुमच्या मनातील तेव्हा सोडवतात. खरं तर मी तो उपक्रम या हेतू कारणाने राबवला होता की तुमची अभ्यासक्रमाची तयारी परिपूर्ण व्हावी. कारण जर तुम्ही नीट नोटीस केलं असेल तर दुसऱ्या दिवशी जे प्रश्न विचारायचे आहेत त्याचा घटक मी अगोदरच्या दिवशीच अनाऊन्स करत असते किंवा तिथे मी तो टाकत असते की उद्या वर्णमाला या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत. परंतु तुम्ही खरंच स्वतःला विचारा, जे कोणी टेलिग्राम चॅनलला जॉईंट आहेत त्यांनी खरंच स्वतःला विचारा की तुम्ही खरंच वर्णमालेची तयारी करून ते प्रश्न सोडवतात का. काही विद्यार्थी सोडवत पण असतील पण सर्वच विद्यार्थी अशा पद्धतीने जात नाही. त्यामुळे ज्या यूट्यूबच्या व्हिडिओज लेक्चरला किंवा आपण टाकलेल्या आपण अपलोड केलेल्या लेक्चर्सला जे काही प्रतिसाद आलेत चांगले, त्यामधल्या काही प्रतिक्रियांचा अभ्यास करता मी या ठिकाणी असा निर्णय घेतला आहे की आपण डिपार्टमेंट PSI पूर्वपरीक्षा म्हणजे 100 गुण आणि डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा म्हणजे 300 गुण अशी संपूर्ण 400 गुणांची ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. ही अनाउन्समेंट मी या ठिकाणी करते. ही ऑनलाईन बॅच 27 ऑगस्ट गुरुवारपासून सुरू होणार आहे, म्हणजे याच महिन्यामधल्या गुरुवारी 27 तारखेला 27 ऑगस्टपासून आपण ही बॅच सुरू करत आहोत. आता ही बॅच ऑनलाईन आणि पेड केल्याने काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगते. खरं तर माझा त्याच्यामागे मोटिव्ह पण नव्हता, परंतु जसं मी तुम्हाला टेलिग्रामचं उदाहरण दिलं की जी वस्तू आपण विकत घेतो, एखाद्या वस्तूला एखादी किंमत अदा करतो, खरेदी करतो किंवा त्याप्रती आपलं काहीतरी देणं लागतं, तेव्हा आपल्याला त्याची जाणीव असते. याचा अर्थ मी असं नाही म्हणाले की तुम्हाला त्याची जाणीव नाही, तुम्हाला सर्वांना त्याची जाणीव आहे. मुद्दा इतकाच येतो की एक बॅच क्रिएट झाली तर त्याला डिसिप्लिन्स असतात, ओके, शिस्त असते. तुम्ही त्या बॅचची व्हॅल्यू पेड केली म्हणजे तुम्ही ते लेक्चर्स काळजीपूर्वक ऐकणार आहात, त्या टेस्ट सिरीज ते प्रश्नसंच तुम्ही काळजीपूर्वक सोडवणार आहात, त्या नोट्स तुम्ही व्यवस्थित वाचणार आहात आणि एक शिस्त राहावी म्हणून त्या बॅचला माफक शुल्क आहे. म्हणजे इथे कुठल्याही गोष्टीची तुलना चाललेली नाही किंवा इथे कुठल्याही प्रकारची पैशाची किंमत चाललेली नाही. इथे चाललेलं आहे ज्ञानाचं माफक शुल्कामध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणण्यापेक्षा जे काही माझ्याकडनं 1001% पलीकडचे जे प्रयत्न असतील, म्हणजे मी माझ्याकडनं संपूर्ण प्रयत्न देणार आहे. फक्त मी तुम्हाला काय सांगते आहे की तुम्हाला असा विचार येऊ शकतो कदाचित की मॅडम इथून मागे यूट्यूबला लेक्चर्स अपलोड करत होते, मग अचानक या ऑनलाईन बॅचला काय गरज होती, किंवा तुम्ही यूट्यूबला पण देऊ शकतात. कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा तोच मुद्दा रिपीट करते आहे, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळते ना तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू नसते, ओके. सगळ्यांनाच नाही पण बऱ्याच जणांना त्याची व्हॅल्यू नसते. कधीही लेक्चर्स बघणं किंवा नाही बघणं, तेवढा सिरियसनेस नसणं अभ्यासामध्ये, या गोष्टी कालांतराने व्हायला लागतात. त्यामुळे एक चांगलं स्वरूप राहावं, एक वेल नोन फॉर्मॅट राहावा, यासाठी आपण ही ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत. आता याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी क्लिअर करतो आहे. ॲक्च्युली ऑनलाईन बॅच संबंधीची अनाऊन्समेंट मी आजच केली आहे. त्यासंबंधी 2 व्हिडिओज तुमच्याकडे येतील, यूट्यूबला मी ते अपलोड करेल. हा पहिला पार्ट असेल आणि पार्ट 2 म्हणजे ती बॅच कशी जॉईन करणार, हा पार्ट 2 मी दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरद्वारे त्याची माहिती सविस्तरपणे देईल.
आता आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपली बॅच कशी असणार आहे यावर आपण जरा डिस्कस करत आहोत, त्यामुळे काळजीपूर्वक शेवटपर्यंत हे लेक्चर बघा. पहिली गोष्ट, या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये किंवा पुणे सिटीमध्ये आपल्या ऑफलाईन बॅचेस चालतात. ओके, ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी हे ऑफलाईन बॅचलाच प्रवेश घेऊ शकतात आणि ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन बॅचलाच प्रवेश घेऊ शकतात. खरं तर पुणे सिटीमध्ये आपल्या बॅचेस चालतात, त्यामुळे पुणे सिटीतले विद्यार्थी हे ऑफलाईनच बॅच अटेंड करतील. परंतु पुणे सिटीमध्ये पण काही विद्यार्थी जर पिंपरी चिंचवड शहरला असतील, काही विद्यार्थी वाकडला असतील किंवा व्हॉटेवर कुठे पण त्यांची जर सिटी किंवा त्यांचं जर डिस्टन्स ते अंतर लेक्चर हॉलला येईपर्यंत लांब असेल आणि त्या विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर ते ऑनलाईनच बॅच जॉईन करतील, ऑफलाईनला ते ॲडमिशन घेऊ शकणार नाही. आता बऱ्याचदा असं होतं की आम्ही पुणे सिटीत आहोत, मग आम्हाला ऑनलाईन पण द्या, आम्हाला ऑफलाईन पण बॅच द्या. तर एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ज्ञानाची एक किंमत असते आणि शिस्त राहावी म्हणून या ठिकाणी एक डिसिप्लिन राहावी, शिस्त राहावी म्हणून आपण ऑफलाईनचे विद्यार्थी ऑफलाईनलाच ठेवणार आहोत आणि ऑनलाईनचे विद्यार्थी ऑनलाईनलाच असतील. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे ऑफलाईनचे विद्यार्थी ऑनलाईन मोड परचेस करू शकणार नाहीत आणि ऑनलाईनचे विद्यार्थी ऑफलाईन मोड परचेस करू शकणार नाही. म्हणजे एक क्लॅरिटी तुम्हाला या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छिते, तुम्ही जिथे आहात त्याच मोडला तुम्ही राहणार आहात. त्यामुळे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. ऑनलाईन बॅच सुरू करण्याचा एकच हेतू आहे, जेवढ्या मला प्रतिक्रिया आल्या आत्तापर्यंत मी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असं अनाऊन्स केलेलं नव्हतं किंवा अशी कुठलीही जाहिरात मी केलेली नव्हती, ॲड केलेली नव्हती, तरीसुद्धा या इथून मागे मी जे लेक्चर्स यूट्यूबला अपलोड केले त्या लेक्चर्सच्या इथे माझा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर मी विद्यार्थ्यांसाठी दिला होता. त्यांच्या जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर असे जवळजवळ 100 अबाव म्हणजे 100च्याही पुढे जाऊन ॲडमिशनसाठी या ठिकाणी फोन कॉल्स आणि मेसेजेस इन्क्वायरीज आलेल्या आहेत. कन्फर्म ॲडमिशन्सचे कॉल्स या ठिकाणी आलेले आहेत की अशी ऑनलाईन बॅच तुम्ही सुरू करा जेणेकरून आम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन मिळेल. आणि याच कारणास्तव पुणे शहराच्या जे बाहेर विद्यार्थी आहेत, जे पुणे शहरात येऊन लेक्चर अटेंड करू शकत नाहीत, त्यांच्यासाठीच ही ऑनलाईन बॅच असणार आहे. मग आता पुणे शहरातले विद्यार्थी ज्यांचं अंतर आपल्या लेक्चर हॉलपासून लांब आहे, त्यांना जर वाटलं की आम्हाला ऑफलाईन बॅच करणं ड्युटीमुळे, बंदोबस्तांच्या वेळामुळे पॉसिबल होणार नाही, तर त्यांनी ऑनलाईन बॅच जॉईन करावी. तो निर्णय तुमचा आहे. फक्त तुम्हाला क्लिअर झालं असेल एव्हाना की ऑनलाईनवाले राहतील आणि ऑफलाईनचा जो क्राऊड आहे तो ऑफलाईनला राहील, ऑनलाईनचा क्राऊड किंवा विद्यार्थी संख्या ही ऑनलाईनलाच राहील. ठीक आहे, असं आपण मिक्स करणार नाही आहोत. त्याने एक प्रॉपर जो फॉर्मॅट आहे ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा तो क्लिअर राहील. हे क्लिअरिफिकेशन मी या ठिकाणी दिलं. आता मुद्दा येतो तो की मॅडम तुम्ही म्हणजे तुमचा प्रश्न कदाचित असा असू शकतो की ऑनलाईन बॅच तुम्ही घेणार, मग आम्हाला जर एखाद्या लेक्चर्सबद्दल काही प्रश्न किंवा शंका मनात झाल्या तर आम्ही काय करायचं? तर तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जे ऑनलाईन बॅचला जॉईन होणार आहेत त्यांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांचं नाव आणि त्यांचा प्रश्न व्हॉट्सअप नंबरला 8446516807 हा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत फोन किंवा व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज केला तरी चालेल. फक्त प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअप आणि टेक्स्ट केले जातील. टेक्स्टपेक्षा मी म्हणेल व्हॉट्सअप बेस्ट राहील, कारण व्हॉट्सअपला कनेक्टिव्हिटी क्लिअर आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कुठे विचारू शकणार आहेत? व्हॉट्सअपला मेसेज टाईप करून विचारायचे. मग अशा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण त्याच बॅचमध्ये डाऊट क्लिअर सेशन किंवा डाऊट क्लिअर लेक्चर अरेंज करणार आहोत. म्हणजे ऑनलाईन बॅचचा जो फॉर्मॅट असणार आहे हा 1 वर्षासाठी, म्हणजे जे ड्युरेशन आहे ते 1 वर्षासाठी असणार आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा ऑनलाईन बॅच कशी असेल याबाबतची काही गोष्टी मी तुमच्यासोबत डिस्कस केल्या. आता जी दुसरी गोष्ट आहे ती अशी आहे की कालावधी तुम्हाला समजलेला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोघांपैकी एकच मोड तुम्हाला घेता येणार आहे.
इथे कुठल्याही प्रकारची रिक्वेस्ट, विनंती ॲक्सेप्ट केली जाणार नाही, कारण डिसिप्लिन राहावं म्हणून. आता जी दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती अशी आहे की एका वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा 100 गुण आणि मुख्य परीक्षा 300 गुण अशी संपूर्ण 400 गुणांची प्रत्येक विषयाची सखोल परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे. डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करायचा. वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळातच. ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगितला आहे त्यावर. आणि मग असे डाऊट जेव्हा क्लिअर आउट होतील तेव्हा त्याच्यावरती डाऊट क्लिअर लेक्चर बनवलं जाईल. ते त्या ॲपमध्ये अवेलेबल असेल. आता ही बॅच कुठे अवेलेबल होईल तर ही बॅच आपल्या प्ले स्टोअरवरच्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल होईल. ठीक आहे. आत्ताही ते ॲप्लिकेशन अवेलेबल आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता, पण आत्ता तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच दिसणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूबला का नाही टाकणार व्हिडिओ, त्याचं मी तुम्हाला कारण तर ऑलरेडी सांगितलं आहे की एक पेड व्हॅल्यू असेल म्हणजे तुम्हाला डिसिप्लिन राहील किंवा तुम्ही जागरूक राहाल. ओके, कारण तुम्ही पैसे भरलेले असतील म्हणून. इथे विषय पैशांचा येत नाही, इथे विषय आपल्या जागरूकतेचा आणि डिसिप्लिनचा येतो. त्यामुळे आपण ॲप्लिकेशन क्रिएट केलं आहे. ते ॲप्लिकेशन असं आहे की जेव्हा मी डिपार्टमेंटल PSIचा कोर्स स्टोअरच्या सेक्शनमध्ये पब्लिश करेल तेव्हाच तुम्हाला तो कोर्स दिसेल, जो मी अजून पब्लिश केला नाही. त्यामुळे आत्ता ते ॲप इन्स्टॉल करून तुमचा काहीच फायदा नाही. तुम्ही करायचं तर करूही शकता. आपण बॅच 27 ऑगस्ट गुरुवारला लॉन्च करतो आहे, म्हणजे तो कोर्स पब्लिश केव्हा केला जाईल? 27 ऑगस्ट गुरुवारला. ठीक आहे. गुरुवारी 27 ऑगस्टला तो पब्लिश केला जाईल. तेव्हा जेव्हा तुम्ही त्याची प्रॉपर पेमेंट प्रोसेस कराल किंवा ते प्रोसेस झालेल्या पेमेंटची तुम्हाला व्हॅलिड रिसिप्ट जनरेट होईल. रिसिप्ट जनरेट झालं, तुमचं पेमेंट प्रोसेस झालं, याचा तुम्ही स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवाल. जो व्हॉट्सअप नंबर मी ऑलरेडी सांगितला आहे 8446516807. तुम्ही नोट डाऊन करू शकता. या व्हॉट्सअप नंबरवरती पेमेंट प्रोसेस म्हणजे सक्सेसफुल झाल्याचं स्क्रीनशॉट जेव्हा मला येईल तेव्हाच त्या व्हिडिओ अनलॉक होतील. तोपर्यंत मी जरी कोर्स पब्लिश केला तरी त्यातलं एकही लेक्चर तुम्हाला दिसणार नाही, कारण तुम्ही पेमेंट प्रोसीड केलेलं नाही राहणार. तेव्हा त्या व्हिडिओज लॉक असतील. पेमेंट प्रोसीड झाल्यानंतर, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्या व्हिडिओ अनलॉक होतील. तुम्हाला समजतंय मी काय सांगते ते? ॲप्लिकेशनच्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्याबद्दल मी बोलते. ॲप्लिकेशनची पहिली सिक्युरिटी ही आहे की एका वेळी एकच विद्यार्थी या ठिकाणी ही बॅच अटेंड करू शकतो. म्हणजे तुम्हाला वन टाईम वन लॉग इन युजर ID मिळणार आहे. त्याचा पासवर्ड किंवा त्याचा जो OTP आहे तो तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला जाणार आणि त्यावरून ते लॉग इन होणार. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी एका मोबाईलवर 2 जण बॅच अटेंड करू शकणार नाही. वन टाईम वन लॉग इन युजर ID असेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ॲप्लिकेशनमध्ये ज्या PDF नोट्स असतील त्या PDF नोट्स तुम्हाला प्रिंटआउट करता येणार नाहीत. मग काय करायचं तर जेवढ्यांनी बॅच जॉईन केली त्यांच्या स्वतंत्र मोबाईल नंबरवरती या PDF नोट्सची फाईल किंवा या PDF नोट्स ज्या असतील त्या तुम्हाला पर्सनली शेअर केल्या जातील. ओके, अकॅडमीच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबरवरून. ठीक आहे. तिसरी गोष्ट, लेक्चर चालू असताना तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्क्रीनशॉट मारू शकत नाही, स्क्रीनशॉट काढू शकत नाहीत. ठीक आहे. ही ॲपची प्रायव्हसी सिक्युरिटी झाली. तुम्ही कोणत्याही व्हिडिओ लेक्चरची लिंक कॉपी करून कुणालाही शेअर करू शकत नाही. तुमच्या मनात कितीही इच्छा झाली की ही माझी जवळची मैत्रीण आहे किंवा हा माझा जवळचा मित्र आहे, त्यामुळे मी ही व्हिडिओ त्याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करतो, तर ते तुम्ही कदापि करू शकत नाही. सिस्टीम त्याला परमिशनच देत नाही. ठीक आहे. या प्रमुख गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मी क्लिअर केल्या. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी एका वेळी एकच विद्यार्थी बॅच अटेंड करू शकतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते. ही झाली ॲपची प्रायव्हसी. दुसरी जी प्रायव्हसी आहे ती तुमची म्हणजे का? कारण तुम्ही त्या बॅचची जी काही व्हॅल्यू असेल ती तुम्ही पेड करणार आहात. बरोबर. त्या बॅचची जी काही व्हॅल्यू म्हणजे काय, त्या कोर्सची जी ड्युरेशन फीज आहे किंवा व्हॉटेवर जे चार्जेस आहे ते मी थोड्या वेळात सांगणारच आहे. पण अगोदर दुसरी इन्फॉर्मेशन ऐकून घ्या आणि नीट कान देऊन ऐका. तुमची प्रायव्हसी काय आहे?
तुम्ही त्या बॅचची फीस पेड करणार, तुम्ही तुमचे पैसे, तुम्ही तुमचा वेळ इन्व्हेस्ट करता आहात, चांगल्या कामासाठीच करतात, त्याचा तुम्हालाच तुमच्याच करिअरला फायदा होणार आहे. परंतु जेव्हा केव्हा आपण आपलं स्टडी मटेरियल आपल्या जवळच्या मैत्रिणीला, आपल्या जवळच्या मित्राला देतो, तेव्हा त्याला त्याचीसुद्धा किंमत असणं गरजेचं आहे. कारण माझ्यासोबत जेवढ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले, त्यापैकी एक अनुभव फार भयानक होता आणि तोच अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर तो जो अनुभव होता तो इतका भयावह होता, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं, आपण माणूस म्हणून माणुसकीचं नातं ठेवणं फार गरजेचं आहे. परंतु ज्याच्या प्रती माणुसकी दाखवणार आहोत त्याला खरंच त्या माणुसकीच्या नात्याची किंमत आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकली जर विचार करायला गेलो तर आजकाल अशी माणुसकी फार कमी होत चालली आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला कुठलं तत्त्वज्ञान तुम्ही शिकवत आहात का, तर तत्त्वज्ञान शिकवण्याचा माझा मुळीच कोणता हेतू नाही. पण जे मला जाणवलं ते मला तुमच्याशी थोडंसं शेअर करावंसं वाटलं. त्याच्यामागे हेतू हाच आहे की आपल्याला खूप वाटतं की आपलं जर चांगलं होत असेल तर दुसऱ्यांचं पण चांगलं व्हावं, किंवा आपल्याला खूप वाटतं की माझ्या पण मित्राने माझ्यासोबत PSI पोस्ट काढावी, आम्ही सोबत ट्रेनिंगला जावं, सगळं आपल्याला वाटत असतं. पण समोरचा व्यक्ती तसा आहे का हे बघणं पण तितकंच गरजेचं आहे. आता या ठिकाणी मला जो अनुभव शेअर केला तर त्या अनुभवाबद्दल मी एक शॉर्टमध्ये सांगते की 2 मित्र होते. बघा, ही खरी घटना आहे. फक्त कुठल्याही प्रकारचं नाव आणि शहर वगैरे मी काही सांगणार नाही, ही खरी घटना आहे. आणि असं एकदा नाही, असं बऱ्याच वेळा, म्हणजे एकाच विद्यार्थ्याच्या बाबतीत नाही, असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलं आहे. त्यामुळे मी हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. आता त्या ठिकाणी 2 मित्र असतात, फार जवळचे मित्र असतात. त्यामधला पहिला मित्र पण पोलीस असतो, दुसरा मित्र पण पोलीस कॉन्स्टेबल असतो आणि हे दोघंही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असतात. परंतु पहिला मित्र जो असतो तो दुसऱ्या मित्राच्या प्रती हा अतिशय माणुसकीचं नातं जपणारा असतो. तो पहिला मित्र दुसऱ्या मित्राला काय म्हणतो की तुझा बंदोबस्त आहे ना, तर तुझी ड्युटी मी करतो, तू जाऊन आपला अभ्यास कर, ठीक आहे. आणि असं करत 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 पहिला मित्र नेहमी दुसऱ्या मित्राला समजून घेतो, त्याचा अभ्यास सोडून किंवा कमी अभ्यास करून दुसऱ्या मित्राची ड्युटी तो स्वतः करतो आणि दुसरा मित्र PSIला सिलेक्ट होतो. सिलेक्ट झाल्यानंतर तो मित्र पहिल्या मित्राचे उपकार विसरून जातो. तो पहिल्या मित्राच्या नंतर फोन उचलत नाही, पहिल्या मित्राला नंतर व्यवस्थित बोलत नाही, ठीक आहे. तर काय होतं, पोस्ट निघाल्यानंतर डोक्यात हवा येते हे वाक्य मी ऐकून होते, परंतु तो प्रत्यक्ष अनुभव जेव्हा मी ऐकला तेव्हा मला क्लिअर झालं की नाही, हे खरंच असतं बाबा. तर सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, की तुम्ही तुमच्या मित्रासाठी, मैत्रिणीसाठी मदत करा. ज्ञान वाटल्याने वाढतं. मी ज्ञान वाटण्याबद्दल काहीही बोलत नाही, तुम्ही ते वाटा. परंतु जर बॅचची फी तुम्ही भरणार असाल, बॅचला ॲडमिशन तुम्ही घेणार असाल, व्हिडिओज लेक्चर जर तुम्हाला मिळणार असतील, तर कुठल्याही कॉस्टमध्ये ते लेक्चर्स तुम्ही त्यांना शेअर करू नका. तुम्ही ती किती इच्छा झाली तरी तुम्ही शेअर करू शकणार नाही. कारण मला पण जवळजवळ ते ॲप्लिकेशन घ्यायला बरीच मोठी अमाऊंट मोजावी लागली आहे. परंतु केवळ तुमच्या प्रायव्हसीसाठी, तुमच्या सिक्युरिटीसाठी या ठिकाणी ते ॲप्लिकेशन मी परचेस केलं. नाहीतर मी यूट्यूबला पण लेक्चर्स देऊ शकत होते. पण पुन्हा मुद्दा येतो तो म्हणजे शिस्तीचा. ओके, जशी पोलीस खात्यामध्ये एक शिस्त आहे तशी शिस्त आपल्या बॅचमध्ये राहावी. आणि केवळ यासाठी मी ही ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन बॅच सुरू करते आहे. यूट्यूबला का केले नाही याचं उत्तर तुम्हाला एव्हाना मिळून गेलं असेल. तर उदाहरणातून तुम्हाला काय सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल की आपल्या मित्राला, मैत्रिणीला तुम्हाला जर काही वाटतंय, काही इम्पॉर्टंट स्टडी नोट्स द्यायचे आहेत तर तुम्ही द्या, परंतु त्या फ्री ऑफ कॉस्ट कधीच द्यायच्या नसतात, ठीक आहे. मग त्याची किंमत घ्यायची की नाही घ्यायची, त्या कशा द्यायच्या तुम्ही तुमचं ठरवा. माझं सांगण्याचं काम होतं, मी ते केलं आहे आणि ही सत्य घटना आहे म्हणून मी तुम्हाला शेअर केली, ठीक आहे. आता आपण मूळ विषयाकडे वळूया. थोडंसं विषयांतर झालं, परंतु मूळ विषयाकडे आता आपण वळूया. तर तुम्हाला आत्तापर्यंत काय काय गोष्टी क्लिअर झाल्या बॅचबद्दलच्या? पहिली गोष्ट, बॅच 1 वर्षाची असेल. दुसरी गोष्ट, त्या बॅचमध्ये पूर्वपरीक्षा 100 गुण आणि मुख्य परीक्षा 300 गुण अशी संपूर्ण 400 गुणांची तयारी करून घेतली जाईल. तिसरी गोष्ट अशी आहे
की तुम्ही कुठल्याही प्रकारचे स्क्रीनशॉट काढू शकत नाही, कुठल्याही लेक्चरची लिंक कॉपी करू शकत नाही, कुठल्याही PDF नोट्सची प्रिंट मारू शकत नाही. तुम्हाला PDF नोट्स हार्ड कॉपी पाहिजे असतील तर तुम्हाला स्वतंत्र तुमच्या व्हॉट्सअप नंबरला किंवा टेलिग्राम नंबरला त्या PDF शेअर केल्या जातील. तुम्ही झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन त्या नोट्स काढू शकतात. ठीक आहे, या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. आता बॅच कोण घेणार आहे, म्हणजे शिक्षक कोण असणार आहे. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या व्यासपीठाची किंवा या अकॅडमीची डायरेक्टर म्हणून मी स्वतः या ठिकाणी संपूर्ण विषय शिकवणार आहे. फक्त इंग्रजी व्याकरण हा विषय MJ शेख सर, प्राध्यापक MJ शेख सर, ज्यांचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक 15 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणार आहे. ते स्वतः डिपार्टमेंट PSI पूर्वपरीक्षा इंग्रजी व्याकरण 25 गुणांची परिपूर्ण तयारी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत करून घेणार आहे. इंग्रजी व्याकरण हा स्वतंत्र विषय नसेल, हा बॅचमध्येच इन्क्लूड विषय असणार आहे. यामध्ये संपूर्ण पूर्वपरीक्षा मध्ये फक्त इंग्रजी व्याकरण MJ शेख सर घेतील. बाकी पूर्वपरीक्षेतले सगळे विषय आणि मुख्य परीक्षा ही स्वतः मी या ठिकाणी ते लेक्चर्स घेणार आहे. आता बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हे आपण फळ्यावरती किंवा बोर्डवरती समजावून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅचच्या डिटेल्सबद्दल बोलत आहोत. आता आपण एक्झॅक्टली समजून घेणार आहोत की ही ऑनलाईन बॅच कशी असेल, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय काय मिळणार आहे. ओके, आता पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी क्लिअर करू इच्छिते. काही पॉईंट्स या ठिकाणी रिपीट होतील, पण व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला नंतर कुठलेही प्रश्न आणि शंका निर्माण होणार नाहीत. तर पहिली गोष्ट आहे बॅचचा कालावधी. बॅच कालावधी म्हणजे ही बॅच किती कालावधीसाठी तुमच्याकडे असणार आहे. तर ही 1 वर्षासाठी असेल. 1 वर्ष. ठीक आहे, 1 वर्षासाठीच ही बॅच तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्ले स्टोअरवरती ही बॅच कुठे अवेलेबल होईल, तर प्ले स्टोअरवरती आपलं एक ॲप्लिकेशन आहे, स्टडी ॲप, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम. हे असं अगदी तुम्ही सर्च केलं प्ले स्टोअरला जाऊन अगदी आत्तासुद्धा तरी तुम्हाला हे ॲप्लिकेशन तिथे अवेलेबल दिसेल. ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. पण आत्ता ते इन्स्टॉल करून काहीच फायदा नाही, कारण अजून आपण कुठलाही कोर्स पब्लिश केला नाही. तो कोर्स कधी पब्लिश होणार आहे, 27 ऑगस्ट. कधी पब्लिश होणार आहे तो, 27 ऑगस्ट गुरुवार, म्हणजे या महिन्याची जी शेवटची तारीख आहे, शेवटची तारीख म्हणण्यापेक्षा या महिन्याच्या गुरुवारी 27 ऑगस्टला त्या ठिकाणी तो कोर्स पब्लिश केला जाईल. डिपार्टमेंट PSI बॅचचा कोर्स पब्लिश केला जाईल. पहिली गोष्ट, तो कोर्स पब्लिश जरी मी केला तरीही त्या व्हिडिओज लॉक असतील. जेव्हा प्रॉपर पेमेंट प्रोसेस होईल त्यानंतर त्या ठिकाणी त्या व्हिडिओज तुम्हाला अनलॉक होईल किंवा त्या PDF नोट्स तुम्हाला अनलॉक होतील. समजतंय? म्हणजे 27 ऑगस्टपर्यंत ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून काहीच फायदा नाही. अगदी 25 ऑगस्टला किंवा 27 ऑगस्टला जरी तुम्ही ते ॲप्लिकेशन ओपन केलं आणि मी जेव्हा कोर्स पब्लिश करेल 27 ऑगस्टला तो कोर्स पब्लिश करेल, त्यानंतर त्या व्हिडिओ लॉक असतील तरीसुद्धा त्या व्हिडिओ लॉकच असतील. मग त्या अनलॉक केव्हा होतील ते तुम्हाला दिसेल केव्हा, किंवा ते लेक्चर्स तुम्हाला केव्हा मिळतील, तर तुम्ही पेमेंट प्रोसेस केल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाला असा स्क्रीनशॉट तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरला सेंड केल्यावर त्या सगळे व्हिडिओज लेक्चर्स, सगळ्या PDF नोट्स, सगळी ऑडिओ बॅच तुम्हाला अनलॉक होईल. समजतंय? त्यामुळे आत्ता सध्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू नका. साधारण 25 किंवा 27 तारखेला इन्स्टॉल केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जर वाटत असेल आत्ता बघायचं तर तुम्ही आत्ताही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे. तिसरा मुद्दा लक्षात घ्या. आता या ठिकाणी बॅचचा कालावधी 1 वर्ष आहे. बॅच कुठे अवेलेबल होईल, तर प्ले स्टोअरवरती आपलं ॲप्लिकेशनचं नाव आहे पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम. ते इन्स्टॉल केलं की ते अवेलेबल होईल. आत्ता नाही, 27 ऑगस्ट गुरुवार. आता यामध्ये मुद्दा हा आहे की ही बॅच जी आहे ही एक्झॅक्टली कशी असणार आहे. म्हणजे 1 वर्षाची आहे हे समजलं, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम या ॲप्लिकेशनवरती प्ले स्टोअरला दिसणार आहे हे समजलं, पण यामध्ये नक्की काय असेल, तर पूर्वपरीक्षा 100 गुण म्हणजे 100 प्रश्न, वेळ आहे 1 तास.
पूर्व परीक्षेमध्ये विषय येतात, त्यामध्ये मराठी व्याकरण 25 गुण, इंग्रजी व्याकरण 25 गुण आणि सामान्य अध्ययन 50 गुण. ठीक आहे, सामान्य अध्ययन. मग या सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीमध्ये किंवा GSमध्ये या ठिकाणी काय काय असणार आहे? यामध्ये भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे इथे इतिहास हा विषय असेल, बरोबर. त्यानंतर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे इथे भूगोल हा विषय असेल. त्यानंतर या ठिकाणी अर्थव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था, भारतीय अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था असेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक असणार आहे तो टॉपिक भारताचे परराष्ट्रीय संबंध, भारताचे परराष्ट्रीय संबंध आणि इतर जे काही टॉपिक्स राहिलेले असतील ते या ठिकाणी पूर्ण 100 गुण, म्हणजेच संपूर्ण डिपार्टमेंट PSI 100 गुण पूर्व परीक्षा यांचे प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर स्वतंत्र तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल होतील. म्हणजे पूर्व परीक्षा संपूर्ण 100 गुणांची या ठिकाणी तयारी करून घेतली जाणार आहे. हे तर आत्तापर्यंत तुम्हाला समजले. मी हे विषय मुद्दामून यासाठी लिहिले कारण बऱ्याच जणांना अभ्यासक्रमच माहिती नसतो, त्यामुळे सुरुवात करत असताना अभ्यासक्रम समजावून घ्या, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन करा आणि त्यानंतर खऱ्या अभ्यासाला सुरुवात होते. ठीक आहे. आता पूर्व परीक्षा 100 गुण हा विषय क्लिअर झालेला आहे. आपण वळूयात मुख्य परीक्षा 300 गुण. मुख्य परीक्षा 300 गुण. मुख्य परीक्षेची विभागणी करत असताना तुम्हाला 30 गुण भारताचे संविधान म्हणजे पॉलिटी या विषयासाठी राखीव आहेत. 200 गुण तुम्हाला कायदे म्हणजे मुख्य कायदे आणि 19 लघु कायदे यासाठी 200 गुण राखीव आहेत. उरलेले 70 गुण तुम्हाला या ठिकाणी क्राईम इन्व्हेस्टिगेशन, फॉरेन्सिक मेडिसिन, फॉरेन्सिक सायन्स आणि HR मानवी हक्क या भागासाठी राखीव आहेत 70 गुण. म्हणजे यांची जर बेरीज केली तर किती गुणांची भरते? 300 गुण. म्हणजे पूर्व परीक्षा 100 गुण मधले सर्व विषय, मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन 50 गुणातली सर्व विषय आणि मुख्य परीक्षा संपूर्ण 300 गुण, असे टोटल किती गुण झाले? 400 गुण. या 400 गुणांची संपूर्ण परीक्षाभिमुख परिपूर्ण सखोल तयारी या एका वर्षाच्या बॅचमध्ये तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. आता यामध्ये याच्या पलीकडे म्हणजे आता व्हिडिओ लेक्चर्स किती गुणांचे मिळणार आहे हे समजलंय, पण याच्या पलीकडे काय असणार आहे बॅचमध्ये? याच्या पलीकडे बॅचमध्ये असणार आहे सर्व विषयांच्या PDF नोट्स, ज्या तुमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप नंबरला पर्सनली शेअर केल्या जातील, जेणेकरून त्या तुम्हालाच बघता येतील. त्याची प्रिंटआउट झेरॉक्स सेंटरला जाऊन तुम्हाला काढता येईल. सर्व विषयांच्या PDF नोट्स. ठीक आहे, सर्व विषयांच्या PDF नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे काय मिळणार आहे तर या ठिकाणी टेस्ट सिरीज, म्हणजेच तुम्ही जो बाजारातून प्रश्नसंच विकत घेता तर तो विकत न घेता संपूर्ण टेस्ट सिरीज सर्व विषयाच्या इथे अवेलेबल असेल. म्हणजे पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 300 गुण अशा 400 गुणांच्या प्रश्नपत्रिका संच किंवा टेस्ट सिरीज याच ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल असेल. आणखी काय असेल तर आणखी ऑडिओ नोट्स बॅच, जिचे चार्जेस स्वतंत्र 1000 रुपये आहे, 1000 रुपीज आहे, 1000 रुपये. ही बॅच तुम्हाला म्हणजे जे ऑनलाईन बॅच जॉईन करतील त्यांना ही बॅच फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे आपण मोफत देणार आहे. ठीक आहे. तसं या ऑडिओ नोट्सच्या बॅचची या ठिकाणी चार्जेस आपण 1000 रुपये आहे, बरोबर ना. म्हणजे जे कायदे आहेत 200 गुणांचे, ह्या कायद्यांचं रेकॉर्ड म्हणजे त्या कायद्याचं नाव, त्याची शिक्षा ती किती आहे, त्याची तरतूद काय, अशी संपूर्ण 200 गुणांच्या कायद्यांची ऑडिओ बॅच मी या ठिकाणी तयार केली आहे, जी लवकरच लॉन्च होईल. जिचे चार्जेस किंवा जिचं शुल्क 1000 रुपये असणार आहे, पण ऑनलाईन बॅचसाठीच्या विद्यार्थ्यांना ती मोफत देण्यात येईल. ठीक आहे. आता यामध्ये ही बॅच सुरू करण्याचं किंवा ही ऑडिओ बॅच तुम्हाला देण्याचं किंवा ही सुरू करण्याचं कारण काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्ही बंदोबस्तला असतात, कधी गाडीवर असतात तर कधी इतर कामात असाल, तर प्रत्येक वेळी आपल्याला म्हणजे फ्री झाल्याशिवाय आपण व्हिडिओ लेक्चर तर बघू शकत नाही. पण अगदी आपण कानात हेडफोन्स टाकतो, गाणे ऐकतो गाडीवर असताना किंवा लांब प्रवासामध्ये, तर ते कानात हेडफोन्स टाकून गाणे ऐकण्यापेक्षा तुम्हाला ऐकायचेत कलम. कोणते? कायद्यांचे. कोणत्या कायद्यांचे? जे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या 200 गुणांसाठी अभ्यासक्रमामध्ये इन्क्ल्यूड आहे किंवा त्यांचा समावेश तिथे आहे. तर तो वेळसुद्धा तुम्हाला यासाठी वापरायचा आहे. येते तुमच्या लक्षात? तर ती बॅच या बॅचमध्ये फ्री असेल. ओके.
आता या ठिकाणी आपण इतकं समजून घेतलंय की कशा पद्धतीने आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी दुसरा मुद्दा जो आहे महत्त्वाचा तो मी सांगू इच्छिते की तुमचा प्रश्न असा असेल की एक लेक्चर किती तासाचं असेल, किती वेळाचं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी मराठी व्याकरणाचं उदाहरण या ठिकाणी देते. मराठी व्याकरणाचं जर उदाहरण तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मराठी व्याकरणात वर्णमाला किंवा संधीसारखे काही मोठे किंवा व्यापक प्रकरण आहेत. कसे आहेत? व्यापक प्रकरण. पण त्या तुलनेने शब्दांच्या शक्ती किंवा वाक्य पृथक्करण, समानार्थी विरुद्धार्थी शब्द यांसारखे छोटे किंवा आपण त्याला स्मॉल किंवा तुम्ही त्याला शॉर्ट असं पण म्हणू शकतात, असे छोटे छोटे प्रकरणं आहेत. म्हणजे वर्णमाला संधी ही मोठे प्रकरणं किंवा व्यापक प्रकरणं झाले आयोगाच्या दृष्टिकोनातून आणि अभ्यास करताना तुमच्या दृष्टिकोनातून सुद्धा. पण शब्दांच्या शक्ती असेल किंवा जे काही समानार्थी विरुद्धार्थी अलंकारिक शब्द असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, वाक्य पृथक्करणासारखा प्रकरण असेल, हे छोटे टॉपिक्स झाले. तर शक्यतो लेक्चर हे 1.5 ते 2 तासाचं एक लेक्चर असेल. पण जिथे कमी व्यापकता येते किंवा जे प्रकरण छोटे आहेत तिथे अर्धा किंवा पाऊण तासाचं लेक्चर असेल. हे मी अगोदरच क्लिअर करते. त्यामुळे नंतर पुन्हा काही डाऊट्स क्लिअर झाले तर तुम्हाला ही व्हिडिओ बघून लेक्चर्स किंवा तुमचे प्रश्न समजून जातील. ठीक आहे. तर टॉपिकनुसार लेक्चर असतील. म्हणजे जिथे व्यापक टॉपिक असेल तिथे 2 तासाचं लेक्चर असेल, जिथे मायक्रो टॉपिक्स असतील तिथे पाऊण तास, 1 तास किंवा अर्धा तासाचं लेक्चर असेल. शक्यतो सगळे लेक्चर्स हे 1.5-1 तासाच्या पुढेच आहेत, कारण त्याला आपण मर्ज करतो. ठीक आहे ना. त्यामुळे 1 तासाचं लेक्चर जे आहे ते 1 ते 2 तासाचं लेक्चर व्यापक मोठे टॉपिक्स जे आहेत त्यांचं असेल आणि साधारणतः जे छोटे टॉपिक्स असतील त्यांचे लेक्चर अर्धा किंवा 1 तासाचं असेल. टॉपिक्स किती किंवा लेक्चर्स कसे असतील हे तुम्हाला समजलं. असं मराठी व्याकरणासारखे इतरही विषय जसं भारताचे संविधान आहे, कायदे आहेत, ठीक आहे, तर त्यानुसार ते लेक्चर्स बनवले जातील. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छिते, सगळी माहिती मी डिटेल फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे. पण विषय कोण घेणार आहे किंवा संपूर्ण बॅच कोण शिकवणार आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पूर्वपरीक्षा 100 गुण, यामध्ये 25 गुणांसाठी जे इंग्रजी व्याकरण आहे, 25 गुणासाठीचं जे इंग्रजी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण या ठिकाणी प्राध्यापक MJ शेख सर घेणार आहेत. म्हणजे तुमचं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्रजी व्याकरणाची सखोल परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी MJ शेख सर करून घेतील. ज्यांचं स्वतःचा बराच अनुभव आहे इंग्रजी व्याकरणामध्ये, त्यांचा हातखंडा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ते इंग्रजी व्याकरणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचं नुकतीच एक पुस्तकसुद्धा म्हणजे साधारणतः 15 ऑगस्ट नंतर ते पुस्तक बाजारात अवेलेबल होईल. त्याचा प्रचंड फायदा तुम्हाला होऊ शकतो. खूप व्यापकतेने त्यांनी ते मेहनत घेऊन ते पुस्तक लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की इंग्रजी व्याकरणाबद्दल मी बोलू इच्छिते. बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा ते पोलीस भरती होतात तेव्हा एकतर इंग्लिश व्याकरण किंवा इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरण हा विषय त्यांनी ऑप्शनलला टाकलेला असतो, वगळलेला असतो तयारी करताना. आणि भरती झाल्यानंतर इंग्रजी व्याकरणाचा आणि आपल्या अभ्यासाचा म्हणजे तुमच्या अभ्यासाचा संबंधच येत नाही किंवा पोलीस झाल्यानंतर इंग्रजी व्याकरणाचा आणि तसा बराचसा संबंध येत नाही. त्यामुळे त्या विषयाची एक भीती आपल्या मनामध्ये असते आणि म्हणूनच त्यासाठी स्वतंत्र इंग्रजीसाठी प्राध्यापक MJ शेख सर तुमची तयारी करून घेतील. परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. त्यामुळे त्याच्यात तुमचा एकही प्रश्न राहणार नाही याची मी या ठिकाणी खात्री देते. इंग्रजी व्याकरणाव्यतिरिक्त पूर्वपरीक्षेचे जे काही उरलेले गुण आहे म्हणजे 100 गुणांची पूर्वपरीक्षा आहे, त्याच्यातनं 25 गुण इंग्रजी व्याकरण वगळले तर उरलेले सगळे गुण किंवा उरलेले सगळे विषय म्हणजे थोडक्यात काय तर इंग्रजी व्याकरण हा विषय वगळता पूर्वपरीक्षेचे उरलेले सगळे विषय आणि सोबतच 300 गुण मुख्य परीक्षा हे स्वतः मी घेणार आहे. म्हणजे ॲज अ डायरेक्टर ऑफ पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम संचालिका म्हणून सगळे विषय मी घेणार आहे. बाकी फक्त इंग्रजी व्याकरणासाठी प्राध्यापक MJ शेख सर तुमची इंग्रजी व्याकरणाची तयारी करून घेतील. तर विषय कोण घेणार आहे हे समजलं, बाकीचे डिटेल्स पण तुम्हाला समजले. आता तुमचा प्रश्न हा असा असेल की लेक्चर्स आम्ही ऐकतोय, ठीक आहे, ओके, पण लेक्चर्स ऐकल्यावर आम्हाला काही प्रश्न निर्माण झाले तर त्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा प्रश्न व्हॉट्सअप नंबरवरती
8446516807 8446516807 या नंबरवरती, हा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर आहे आपल्या अकॅडमीचा. यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत तुम्ही तुमचा मेसेज व्हॉट्सअपला सेंड करायचा, तुमचा प्रश्न तुम्ही सेंड करायचा आणि तो सेंड केल्यानंतर स्वतंत्र डाऊट क्लिअर सेशन म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठीचे जे लेक्चर्स असतील ते आपण कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न किंवा तुमची कुठलीही शंका राहणार नाही. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि शंकांचं निरसन या डाऊट क्लिअर सेशन्स किंवा लेक्चरद्वारे केलं जाईल. ठीक आहे. तर बॅचबद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगितली. आता जो पुढचा प्रश्न असेल तुमचा तो असेल की एक लेक्चर आम्ही किती वेळा बघू शकतो. म्हणजे जर आम्हाला एक लेक्चर एकदा व्हिडिओ बघितली आणि आम्हाला थोडंसं समजायला उशीर झाला, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं ना की एकदा वाचल्यावर समजतं. काही विद्यार्थी असे असतात की त्यांना 2दा नाही तर 5 वेळा वाचन करावं लागतं. काहींना एकदा बघून समजतं तर काहींना 5 वेळा बघावं लागतं. आणि म्हणूनच तुमच्या सोयीसाठी या ठिकाणी आपण या बॅचची सिस्टीम अशी केलेली आहे की तुम्ही एक लेक्चर अगदी 1000 वेळा पण बघू शकता. किती वेळा? 1000 वेळा पण बघू शकता. म्हणजे ॲप्लिकेशनची सिस्टीम किंवा प्रायव्हसीबद्दल मी मगाशीच डिस्कस केलं, त्यामुळे मी तो पुन्हा मुद्दा इथे मांडत नाही किंवा डिस्कस करत नाही. पण तुम्ही एक लेक्चर कितीही वेळा बघू शकता, त्याला काही लिमिटेशन्स नाहीत. ठीक आहे. आता सुरुवातीला, आता पुढची जी महत्त्वाची अनाउन्समेंट आहे किंवा गोष्ट आहे, सुरुवातीला तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की बॅचचा कालावधी 1 वर्षासाठी असणार आहे. परंतु 27 ऑगस्ट गुरुवारपासून जेव्हा ही बॅच लॉन्च होईल तेव्हा तुम्हाला प्राथमिक स्वरूपात 3 विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. कुठले 3 विषय? मराठी व्याकरण आहे 25 गुण, इंग्रजी व्याकरण आहे 25 गुण आणि भारताचे संविधान किंवा पॉलिटी आहे 30 गुण. तर या ठिकाणी हे 3 विषय तुम्हाला प्राथमिकतेने मिळतील. म्हणजे पूर्व परीक्षेतले 2 विषय, मुख्य परीक्षेमधला 1 विषय, असे तुम्हाला सगळे लेक्चर्स मिळतील. मग तुमचा प्रश्न आता असेल मग पुढच्या लेक्चरचं काय? तर या ठिकाणी लक्षात घ्या, बॅच ही 1 वर्षासाठी आहे, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी हे 3 विषय प्राथमिकतेने मी देत आहे. पुढच्या विषयाचे जे लेक्चर्स असतील हे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी म्हणजे एक स्टेप बाय स्टेप ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केले जातील. मग त्याचा कालावधी किती असेल? तर ही बॅच चालू झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये, कदाचित त्याहीपेक्षा लवकर, म्हणजे किमान 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला उरलेले सगळे विषयचे व्हिडिओ लेक्चर्स मिळून जातील. मग मी हे असं का केलं? त्याचं काहीतरी कारण असेल ना. मी सगळे लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला देऊ शकत होते, पण त्याचं कारण काय ते लक्षात घ्या. एक तर सुरुवातीला म्हणजे आपल्या बॅचला स्टार्ट करायला किंवा तिला लॉन्च करायला बराच उशीर झाला आहे, हे प्रमुख कारण पहिलं आहे. कारण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला अभ्यास करताना फार अडचणी येत आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत प्रत्येक विषयाचं एकच लेक्चर यूट्यूबला टाकत होत्या, तर ते न करता पूर्ण सिरीज सुरू करा. होईल तेवढं लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून आम्हाला एक प्रॉपर गाईडलाईन्स मिळेल, मार्गदर्शन मिळेल. आणि म्हणून हे पहिलं कारण तर हे झालं. आता दुसरं कारण माझं आहे का? दुसरं कारण असं होतं, विद्यार्थ्यांना जर मी पूर्ण विषयांचे व्हिडिओ लेक्चर्स किंवा जे काही लेक्चर्स आहे मी रेकॉर्ड केलेले ते जर एकदम दिले तर विद्यार्थी गोंधळतो की मी नेमकी कोणत्या विषयाचा अभ्यास करू. म्हणजे मी पॉलिटीचं लेक्चर्स बघू की मी मराठीचं पण लेक्चर बघू, कारण तुम्हाला त्यावेळेस सगळं दिसतंय ना अवेलेबल. म्हणजे पूर्व परीक्षा 100 गुणांचे सगळे व्हिडिओ लेक्चर दिसत आहे, प्रत्येक विषयाचे, प्रत्येक घटकाचे. सोबतच तुम्हाला नोट्स पण दिसत आहे आणि मुख्य परीक्षेचे पण सगळे लेक्चर दिसत आहे. म्हटल्यावर तुम्ही गोंधळता. मग तुम्ही काय कराल? तुम्ही पॉलिटीचं एक लेक्चर बघाल, उद्या मूड झाला मराठीचं एक लेक्चर बघाल, परवा तुमचा निर्णय बदलला, मन बदललं, इंग्रजी व्याकरणाचं एक लेक्चर बघाल. त्याने काय होईल? तुम्ही एका विषयाची तयारी कधीच परिपूर्ण करणार नाही. आणि म्हणूनच यासाठी मी सुरुवातीला 3 विषय, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि भारताचे संविधान, असे 3च विषय 27 ऑगस्टला तुम्हाला सगळ्या व्हिडिओ लेक्चर्स त्याचे बघायला मिळतील. मात्र बाकीच्या विषयांचे लेक्चर्स हे टप्प्याटप्प्याने 2 महिन्यामध्ये अपलोड केले जातील. आणि उरलेल्या महिन्यामध्ये, म्हणजे उरलेला जो तुमचा कालावधी उरतोय ना 8 महिन्यांचा किंवा 7 महिन्यांचा, तर त्या कालावधीमध्ये ते लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा बघू शकतात. म्हणजे त्याला मर्यादा नाही की एक लेक्चर एकदा बघितलं तर आता बघता येणार नाही. तुम्ही कितीही वेळा ते लेक्चर्स बघू शकता. आता पुढचा मुद्दा ऐका. हे 3 विषय तुम्हाला 27 ऑगस्टला मिळणार आहेत.
परंतु 27 ऑगस्टला मात्र या 3 विषयांच्या पलीकडे जाऊन म्हणजे पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 300 गुणांच्या सर्व ज्या नोट्स आहे, सर्व PDF नोट्स या मात्र लगेचच मिळतील म्हणजे केव्हा 27 ऑगस्टलाच मिळतील. म्हणजे जेव्हा आपली बॅच लॉन्च होईल आपल्या ॲपमध्ये, आपल्या स्टडी ॲपमध्ये आपली जेव्हा बॅच चालू होईल 27 तारखेला, त्यावेळी तुम्हाला फक्त 3 विषयांचे व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत. बाकीचे व्हिडिओ लेक्चर्स टप्प्याटप्प्यात टाकले जातील म्हणजे 2 महिन्यामध्ये ते टाकले जातील, जास्त वेळ लागणार नाही त्याला. पण नोट्स मात्र सगळ्या विषयांच्या मिळतील कारण ते फॉर्मॅट किंवा त्याचं काम काय झालंय, रेडी झालंय. आणि नोट्स मात्र सगळ्या विषयांच्या मिळतील. सर्व विषयांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका विषयानुसारच्या लेक्चर्सनुसार टाकले जातील. म्हणजे जर मराठीचं काम पूर्ण झालंय, मराठीचे लेक्चर्स पूर्ण रेकॉर्ड झालेत, ते तुम्हाला अवेलेबल असतील, तर मराठीच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळतील, प्रश्नपत्रिका संच मिळतील. इंग्रजी व्याकरण सुरुवातीला देणार आहोत तर इंग्रजी व्याकरणाचे पण पूर्ण प्रश्न मिळतील किंवा त्याच्या प्रश्नपत्रिका संच मिळतील. आणि भारताचे संविधान म्हणजे पॉलिटी, इंडियन पॉलिटी या म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा जो 30 गुणांसाठीचा तुमचा पार्ट आहे, तर त्याचे जर व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळत असतील तर सोबतच त्याचाही प्रश्नपत्रिका संच तुम्हाला मिळेल. थोडक्यात काय तर 27 तारखेपासून तुम्हाला फक्त 3 विषयांचे लेक्चर्स मिळणार आहेत. मात्र उरलेले लेक्चर्स, उरलेल्या विषयांचे लेक्चर्स हे 2 महिन्यामध्ये पूर्ण केले जातील, पूर्ण रेकॉर्ड करून अपलोड केलं जाईल. होतं काय विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन एकच आहे बरोबर, त्याने काय होतं अपलोडिंगला वेळ लागतो म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर प्रोसेसिंगला एक वेळ लागतो, ठीक आहे. त्यामुळे आत्ता प्राथमिक स्वरूपात मी 3च लेक्चर किंवा 3च विषयांचे लेक्चर्स तुम्हाला देणार आहे. मात्र नोट्स सर्व देणार आहेत आणि प्रश्नपत्रिका संच जे म्हणजे टेस्ट सिरीज आहेत ते विषयानुसार मिळतील. पॉलिटीचं रेकॉर्डिंग पूर्ण असेल तर पॉलिटीचं मिळेल, मराठी व्याकरण पूर्ण असेल मराठी व्याकरणाचं मिळेल, इंग्रजी पूर्ण असेल तर इंग्रजी व्याकरणाचं मिळेल. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे. आता या ठिकाणी हे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर आउट झालेत की कशा पद्धतीने आपण जाणार आहोत, ठीक आहे. आणि ऑडिओ बॅच जी पण आहे, ऑडिओ बॅच कायद्यांची, ती सुद्धा आपण टप्प्याटप्प्यामध्येच त्या ठिकाणी टाकणार आहोत कारण प्रोसेसिंगला वेळ जातो, हा एक प्रमुख त्या ठिकाणी प्रश्न आहे. तर या ठिकाणी जी बॅच आहे ऑनलाईन बॅच, ठीक आहे, ऑनलाईन बॅच ही केव्हापासून सुरू होती आहे तर ही सुरू होती आहे 27 ऑगस्टपासून. त्या बॅचबद्दलची सर्व माहिती मी दिलेली आहे. म्हणजे कदाचित एखादा प्रश्न राहिला असेल तर तुम्ही किंवा तुमच्या जर शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. परंतु तत्पूर्वी आता काय काय मिळणार आहे हे मी सांगितलं आहे, कसं मिळणार आहे तेही सांगितलं, तुम्ही कसं ऑपरेट करू शकता, तुमची प्रायव्हसी, तुमची सिक्युरिटी आणि ॲपची प्रायव्हसी, ॲपची सिक्युरिटी याबाबत मी डिस्कस केलेलं आहे. या बॅचचं जे शुल्क आहे ते सांगायचं राहिलं होतं. या बॅचचं शुल्क असणार आहे 11,000 रुपये. किती असणार आहे? 11,000 रुपये मात्र. आता साधी आणि सरळ गोष्ट आहे, मी इथे कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाइज्ड किंवा जाहिरात करत नाही आहे, जे आहे ते लीगल आहे, व्हॅलिड आहे. 11,000 रुपये वर्षभरासाठी ही बॅच तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे. ती बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार? तुम्हाला सर्व विषयांचे पूर्व आणि मुख्य व्हिडिओ लेक्चर्स मिळणार, तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका संच म्हणजे टेस्ट सिरीज मिळणार, तुम्हाला सर्व विषयांच्या PDF नोट्स मिळणार, तुम्हाला ऑडिओ बॅच फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे. हे सगळं तुम्हाला या 11,000 मध्ये मिळणार आहे. या ठिकाणी जेव्हा आपण मार्केटमध्ये एखादा मोबाईल घ्यायला जातो तर त्याची सुद्धा किंमत जवळजवळ 15,000 पर्यंत असते किंवा काहींची 12,000 असेल, म्हणजे 10,000च्या वरतीच त्या ठिकाणी किंमत आहे. आता मी मोबाईलची तुलना अभ्यासासोबत नाही करते विद्यार्थी मित्रांनो. काय होतं हे मी तुम्हाला सांगते की कुठेतरी एखाद्या वस्तूला आपल्याला किंमत अदा करण्याचा विषय आला ना तर आपण मागे सरकतो, परंतु याची किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागते. जेव्हा आपल्यासोबतचा कुठेतरी आपल्याला PSI होताना दिसतो किंवा त्याच्याकडे पोस्ट असते तेव्हा आपल्याला त्याची व्हॅल्यू कळते की या ठिकाणी मी तेव्हा जर एक प्रॉपर गाईडलाईन्स घेतलं असतं, मार्गदर्शन घेतलं असतं तर कदाचित मी आज इथे असतो. म्हणजे मी असं नाही म्हणाले की तुम्ही सेल्फ स्टडी केला तर तुम्ही पोस्ट काढू शकत नाही, 100% तुम्ही काढू शकता. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला बॅच जॉईन करायची की बॅच जॉईन न करता फक्त सेल्फ स्टडी करून अभ्यास करायचा, तो निर्णय तुमचा आहे. मी इथे कुठलंही वक्तव्य करत नाही. बॅच जॉईन करणाऱ्यांचेही रिझल्ट्स येतात आणि बॅच जॉईन न करणाऱ्यांचेही रिझल्ट्स येतात. फक्त तुमच्या बाबतीत काय होतं ते मी आता तुम्हाला सांगते. म्हणजे नेमकं काय होतं, नेमकं असं होतं तुमच्या बाबतीत की तुम्ही आहात पोलीस खात्यामध्ये पोलीस,
पोलीस नाईक, पोलीस हवालदार, पोलीस शिपाई किंवा कुठल्याही पोलीस या पदावर तुम्ही कार्यरत असतात, जेव्हा नोकरी करून तुम्ही घरी येता तेव्हा तुमची मानसिकता नसते की तुम्ही अभ्यासिकेत जाऊन अभ्यास कराल किंवा आपल्या घरातल्या एखाद्या खोलीमध्ये कोपऱ्यात बसून तुम्ही अभ्यास कराल. काहींची मानसिकता असू शकते, परंतु बऱ्याच जणांची मानसिकता नसते. आणि अशा वेळी आपल्याला गरज असते एका गाईडलाईन्सची, मार्गदर्शकाची आणि मार्गदर्शनाची. आणि म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम म्हणजे ऑनलाईन बॅच आपण 27 ऑगस्टपासून सुरू करतोय. खरं तर या दरम्यान अगदी गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला यांसारख्या बऱ्याच शहरांतून फोन कॉल्स जेव्हा मला आलेत तेव्हा विद्यार्थ्यांचं एकच म्हणणं होतं की बॅच कधी सुरू होती आहे. कारण जेव्हा आम्ही यूट्यूबला तुमचे लेक्चर्स बघतो तर त्यांनी त्यांचा पर्सनल अनुभव माझ्याशी शेअर केला. आणि यातलं मी कुठल्याही प्रकारे एक काय म्हणतो कुठल्याही प्रकारे अनुभव असा रंगवून नाही सांगत आहे. तो अनुभव ते स्वतः तुमच्याशी शेअर करणार आहेत. म्हणजे ज्यांनी त्यांचे चांगल्या प्रतिक्रिया माझ्याजवळ नोंदवल्यात की तुमचे व्हिडिओ लेक्चर्स बघितल्यानंतर आमचा जो थांबलेला अभ्यास होता तो आम्ही पुन्हा चालू केला आहे. काहींनी अगदी म्हणजे शिक्षकाची आलेली नोकरी सोडून ते पोलीस झालेत कारण त्यांना PSI व्हायचं होतं. अशा बऱ्याच अनुभवांची यादी माझ्याकडे. पण यातले सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट्स, सिलेक्टिव्ह अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांच्या सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आपण यूट्यूबला टाकत आहोत, म्हणजे ती सिरीजच आपण चालू करतोय की जेणेकरून तुम्हाला कळेल की कोरोनामुळे तुम्ही अभ्यास थांबवलेला होता तेव्हा तुमचे स्पर्धक काय करत होते. जेणेकरून तुम्हाला कळेल की कोर्टामध्ये चाललेल्या विशिष्ट खटल्यावरून किंवा काही जे केसेस असतील त्याचा परिणाम तुम्ही तुमच्या अभ्यासावर काय केला, तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला तेव्हा तुमचे स्पर्धक काय करत होते हे तुम्हाला समजायला हवं. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका. म्हणजे आजच्या लेक्चर्समधून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही गाफील राहू नका. यशस्वी होणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती हा त्याच्या ध्येयाबाबतीत कधीच वेळेच्या आणि काळाच्या मागे राहत नाही. त्यामुळे तुम्हाला 100% नव्हे तर 1001% प्रयत्न करायचे आहेत यश मिळवण्यासाठी. आणि त्यासाठी वाटेल तो प्रामाणिक मार्ग पत्करा, प्रामाणिक मार्ग पत्करा. ठीक आहे, मेहनत करा, व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. मी असं म्हणत नाही की माझंच मार्गदर्शन घ्या. तुम्हाला जे वाटेल, जी व्यक्ती, जो गुरु तुमच्या आयुष्यात असेल त्याचं मार्गदर्शन घ्या. परंतु यशाच्या वाटेवर जाण्यासाठी एकतरी गुरु असावा, एकतरी मार्गदर्शक असावा, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. फक्त सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की बरेच जण असं म्हणतात की कोरोनामुळे अभ्यासच झाला नाही, बंदोबस्त वाढला, ड्युटीचा टाईम वाढला आणि अभ्यासच झाला नाही. पण त्यावेळी तुमच्या स्पर्धकांचा अभ्यास तर चालू होता ना. म्हणजे जागा जरी कितीही निघत असल्या परंतु एक जागा माझी या तत्वावर तुम्ही काम करायला हवं. हे म्हणायला तितकं सोपं वाटत असलं पण करायला तेवढं अवघड पण नाही आहे. करणारे तुम्ही आहात, मेहनत तुम्ही घेणारे, मी मार्गदर्शक म्हणू नये पण मेहनत तर तुम्हाला घ्यायची आहे. ओके, आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं आहे की शासनाने आत्ताच GR काढला की या वर्षात पदभरती करणार नाही म्हणून तुमच्या स्पर्धकांनी थोडी ना अभ्यास थांबवला आहे. ते तितक्याच ताकदीने अभ्यास करताय. मग तुम्ही का थांबलेला आहात? माझा म्हणण्याचा मोटिव्ह किंवा हेतू तुम्ही समजून घ्या की तुम्ही तुमची तयारी का थांबवली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमची तयारी थांबवू नका. थांबवली असेल तर ती चालू करा, सेल्फ स्टडी करा, बॅच जॉईन करा. कोणत्याही मार्गाने जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करू शकतात. काही जर तुमच्या शंका असतील तर मला पर्सनली तुम्ही कॉल करा सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळामध्ये. म्हणजे जर मी बिझी असेल तर तुम्हाला मी फ्री टाईममध्ये रिप्लाय करेल. मुद्दा काय आहे की जागा जर 100 निघाल्या किंवा जागा जर 300 निघाल्या, जागा 400 निघाल्या, तर मला जेवढे प्रश्न विचारतात ना त्यात काही कॉमन क्वेश्चन्स आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे ॲड कधी येईल. जणू काही ॲड आल्यावरती हे एका अटेम्प्टमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊन PSI होणार आहेत. मी नावं नाही ठेवत आहे कुणाला किंवा मी टीका नाही करत आहे कुणावर, मी वास्तविकता सांगते तुम्हाला. तुम्ही तयार आहात का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी की ॲड आल्यानंतर, डिपार्टमेंट PSIची जाहिरात आल्यानंतर तुम्ही एका अटेम्प्टमध्ये सगळं क्रॅक कराल, सगळी परीक्षा उत्तीर्ण होऊन PSI पद मिळवाल किंवा पोस्ट मिळवाल, याच्यासाठी तुम्ही उत्तरदायी आहात का? तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की मला अजून भरपूर तयारी करायची. मग तयारी करायची तर वेळ का घालवता? शासनाने जरी GR काढला असला की चालू वित्तीय वर्षात पदभरती करणार नाही, मग चालू वित्तीय वर्ष संपल्यानंतर तर येईल ना तुमची डिपार्टमेंट PSIची जाहिरात. कोर्टातले काय खटले चालू आहेत, काय मॅटर चालू आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. आणि एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून तुम्हालाही काही घेणं देणं नसलं पाहिजे. कुठल्या जागा भरल्या जातील, कुठल्या नाही भरल्या जाणार, मग त्याचा आमच्या जाहिरातीवर काय परिणाम होईल का? तर काहीही परिणाम होणार नाही. आयोगाचं काम करणारे तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. तुम्ही तुमचा अभ्यास का थांबवला आहे? मग जेव्हा आपण
शांततेने असतो, म्हणजे जेव्हा आपण दुर्लक्ष करतो अभ्यासाकडे किंवा आपल्या ध्येयापासून बाजूला जातो, तेव्हा आपला स्पर्धक थांबलेला नसतो आणि त्यामुळे तो पद मिळवतो आणि तुम्ही मिळवत नाही. हा फरक आहे एका यशस्वी व्यक्तीमागे आणि एका अयशस्वी व्यक्तीमागे. बघा, वेळ दोघांना पण सारखा होता. तुमच्यातलंच उदाहरण घेऊ. समजा तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण ती तेवढ्याच ताकदीने आज डिपार्टमेंट PSIचा अभ्यास करते, बंदोबस्त तिलाही तेवढाच आहे, तुम्हालाही तेवढाच आहे, फक्त तुमची ड्युटी वेगळी असेल. कदाचित तुम्ही रेल्वे पोलीस असाल, SRPF मध्ये तुमचा मित्र असेल, कदाचित तुम्ही जिल्हा पोलीस असाल, रेल्वेमध्ये तुमचा मित्र असेल, रेल्वे पोलीसमध्ये. वेळ, नोकरी, बंदोबस्त दोघांनाही सारखाच होता, पण त्या दुसऱ्या मित्राने त्या वेळेचा सदुपयोग केला. त्याने इतर चाललेल्या चर्चेकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त त्याचं लक्ष अभ्यासावरती ठेवलं अर्जुनासारखं, आणि तो PSI पद घेऊन गेला किंवा त्याने ते पद मिळवलं. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही आहे त्या पदावर राहणार आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना, ज्यांनी या कारणामुळे की कोरोना आहे म्हणून अभ्यास होत नाही, ड्युटी वाढली म्हणून अभ्यास होत नाही, माणूस फक्त कारणं देत असतो, करत काहीच नाही, फक्त कारणं देतो, तर तिथे तुम्ही ते कारणं देऊ नका. नाहीतर तुमचा मित्र किंवा तुमची जवळची मैत्रीण यशस्वी होऊन जाईल आणि तुम्ही आहे त्याच पदावर राहणार. हे खात्यातले अनुभव माझ्याजवळ आहेत. माझ्याजवळ म्हणजे ज्यांनी माझ्याशी अनुभव शेअर केले त्यांचे खरी घटना किंवा त्यांचे सत्य अनुभव मी तुम्हाला इथे सांगते, की असे बरेच जण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की त्यांचे मित्र होऊन गेले पण ते तिथेच राहिले, कारण त्यांनी त्यावेळी दुर्लक्ष केलं की बघू, होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि थोडा विचार करा ना की आपल्याला आहे त्याच पदावरती राहायचं आहे का, किंवा आपला मित्र किंवा आपली जवळची मैत्रीण PSI होऊन पोस्ट घेऊन ट्रेनिंगला जाणार आहे आणि आपल्याला आहे तिथेच राहायचं आहे का, या भूमिकेत आपल्याला राहायचं आहे का, ते तुम्हाला ठरवायचं आहे. ठीक आहे ना. तर मला सांगायचं काय की कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेच्या मागे नका राहू. जो विद्यार्थी किंवा जो व्यक्ती वेळेच्या मागे राहतो तर तो मागेच राहणार आहे, तो पुढे कधीच जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या मनातला भ्रम, की आता सर्वांनीच अभ्यास थांबवला आहे, मी पण थांबवतो कारण कोरोना आहे ना आणि चालू वित्तीय वर्षात तर जाहिरात येणारच नाही आहे. असा जर तुमचा गैरसमज असेल ना तर तुम्ही नेहमी मागे राहाल आणि तुमचा स्पर्धक पुढे जाईल. ठीक आहे. तर बेसिकली बॅचबद्दलच्या सगळे डिटेल इन्फॉर्मेशन मी या लेक्चरमध्ये सांगितलेत. वेळेचा सदुपयोग करा, जास्तीत जास्त प्रॉपर गाईडलाईन्स घ्या. कधी कधी असं होतं की आपल्याला पश्चाताप होतो आपल्या भूतकाळातल्या निर्णयावरती, तर तो तुम्हाला होऊ नये म्हणून या व्हिडिओला किंवा या लेक्चरला जे कोणी बघत असतील त्यांनी वेळीच त्यांचे डोळे उघडा आणि प्रामाणिक प्रयत्न करा. होईल तेवढे एफर्ट्स करा. यश मिळणं न मिळणं हे आपल्या प्रयत्नावरती डिपेंड असतं. आपण कोणी नाही आहे ठरवणारं, आपण फक्त एकच ठरवतो, काय? प्रयत्न करणं. स्वप्न आपण बघू शकतो पण स्वप्नांना पूर्ण करण्याचं काम आपली मेहनत करत असते. त्यामुळे मी सांगितलेल्या, मी आत्तापर्यंत जे काही तुमच्या पुढे बोलले, की जे काही गोष्टी फॅक्ट्स एक्सप्लेन केल्या त्याचा नक्की नीट विचार करा. आणि आता जाता जाता एक महत्त्वाची अनाऊन्समेंट, म्हणजे जेवढ्या मी काही अनाऊन्समेंट्स केल्या आजच्या लेक्चर्समध्ये त्यापैकी महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे ती म्हणजे आपली बॅच या ठिकाणी 27 ऑगस्टला सुरू होणार आहे, परंतु आजपासनं म्हणजे दिनांक 10 ऑगस्ट सोमवारपासनं आपण प्रवेश सुरू करतोय. आता प्रवेश सुरू म्हणजे तुम्हाला पेमेंट प्रोसीड नाही करायचं, पेमेंट तुम्ही 27लाच प्रोसीड करणार आहात. पण नाव नोंदणी जी काही आहे म्हणजे रजिस्ट्रेशन जे काही आहे, तुमचं नाव, तुमची सिटी याबद्दल जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन आजपासून आपण सुरू करत आहोत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी 8446516807 मोबाईल नंबर, हा ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा नोट डाऊन करा. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. आजच्या या लेक्चर्समधनं किंवा या व्हिडिओजमधनं तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा जर तुम्हाला एखादा पॉईंट क्लिअर झाला नसेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारण्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त मी डिक्लेअर इतकंच करते शेवटी जाता जाता की आजपासून आपण प्रवेश सुरू केला आहे, आजपासून आपण नावनोंदणी सुरू केली आहे. ओके. पण बॅच कधी सुरू होणार आहे? 27ला. म्हणजे तुमचं जे पेमेंट प्रोसेसची प्रक्रिया असेल ती 27लाच होणार आहे आणि 27लाच तुम्हाला व्हिडिओज आणि बाकीचे जे काही डिटेल्स मी जे एक्सप्लेन केले लेक्चर्समध्ये ते मिळतील. म्हणजे PDF नोट्स असतील, ऑडिओ नोट्स बॅच असेल आणि ऑल लेक्चर्स जे काही प्राथमिक स्तरावरती आपण देणार आहोत सुरुवातीला ते लेक्चर्स मिळतील. बाकी आजपासून आपण नावनोंदणी सुरू करत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की मला अभ्यास करताना एका प्रमुख मार्गदर्शकाची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तर त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा. कारण आत्तापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी, म्हणजे खरं तर ॲड मी आत्ता फर्स्ट टाईम करते आहे किंवा मी ऑफिशियली अनाऊन्समेंट मी आज केलं, पण यापूर्वीच
मोर दॅन 100 स्टुडंट्स या ठिकाणी त्यांनी ॲडमिशनसाठी नाव रजिस्टर केलेलं आहे आणि असं एक प्रॉपर 25 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्यांचे रजिस्ट्रेशन होतील त्यांच्यासाठीची बॅच ही 27 ऑगस्टपासून आपण सुरू करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी बॅचबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे. मी जे काही सांगितलं तर मी या ठिकाणी आशा व्यक्त करते की माझ्या सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींचा तुम्ही नक्की विचार कराल, कारण तुम्हाला वेळेच्या मागे राहायचं नाही आहे, तुम्हाला एक दिवस यशस्वी व्हायचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही शेवटची संधी म्हणून प्रयत्न करा. विजय आणि यश नक्की तुमचं आहे, फक्त तुम्हाला सुरू करायची आहे ती मेहनत, प्रयत्न, आणि तो प्रयत्न आता तुमच्याकडनं येणं गरजेचं आहे. माझं मार्गदर्शन आणि तुमची साथ असेल तर कुठेतरी रिझल्ट येणार आहे. किंवा तुमचा कोणताही गुरु असेल, तुमचे कोणतेही आदरणीय शिक्षक असतील, शिक्षकवृंद असतील, त्यांचंही मार्गदर्शन तुम्ही घ्या आणि या प्रवासात नक्की यशस्वी व्हा. कारण आयुष्यात माणसाने कधीही थांबायचं असतं. नेवर सेट युअर लिमिट्स. तुमचे लिमिट्स तुम्ही कधी सेट करू नका. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक असे विद्यार्थी ज्यांचा मला आज सकाळीच फोन आला, त्यांनी राज्यसेवेची इंटरव्ह्यू दिलेली आहे. म्हणजे राज्यसेवा गट ची इंटरव्ह्यू त्यांनी दिली होती, पण अगदी थोड्या मार्क्सवरून त्यांची पोस्ट त्या ठिकाणी तहसीलदार या पदाची गेली. त्यांनी माझ्याजवळ सकाळी आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली, परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की जेव्हा मॅडम मी तुमचे व्हिडिओ लेक्चर्स बघितले तेव्हा मला नवीन एक ऊर्जा निर्माण झाली, म्हणून आता मी या ठिकाणी डिपार्टमेंट PSIची तयारी पुन्हा सुरू करत आहोत. ही ऊर्जा गरजेची आहे तुमच्यामध्ये येणं, आलंय तुमच्या लक्षात, आणि ते तुम्हाला करायचे. त्यामुळे तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.